गोलंदाज मध्ये कोण गोलंदाज कोण आहे? सुमेरू 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 टीम एवढा धावा जर मी काढायची देवाचा केला असेल तर देव सुद्धा साक्षात डोळ्यासमोर उभा राहून म्हणला असा बोल बसा तुला काय पाहिजे. सुमेरू टीम चला ओके. विनय कॅमेरा ओपन करतोय वरती घेतोय. संदीप तोपर्यंत गागरे इथे गोलंदाज मार्क करतो. स्ट्राईकला नरेश आहे, नॉटरॅक्टच्या बाजूला ऋषी आहे. इथे समोरचा प्रेक्षक वर्ग पाठीमागे या. मैदानाच्या आतमध्ये असणारा मित्रपरिवार समोरच्या बाजूला साईड स्क्रीनच्या समोर पाठीमागे या. मैदानाच्या बाहेर या. मैदानाच्या बाहेर या. इथे समोर कोणतरी आहे अजून. मॅच सुरू होते, मॅच ऑन होते. पहिला चेंडू सुरेख होता, फलंदाजाला मात्र समजू शकला नाही आणि देशरक्षकाला समजू शकला नाही. त्या दरम्यान एक सिंगल आली. संदीप अगदी आपण पाहतोय जो इथे गोलंदाज आहे ऋषी त्याच्यासाठी त्यांनी मारा करेल. हलक्या त्याला चिंडून एक सिंगल आली. आपण या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा. दोन्ही फलंदाज एक नामसंख्येने खाते बोलतात. नरेश आणि ऋषिकेश आणि हा चेंडू मात्र डाटेतरा पाठवला. धावण्याची धावा संख्या ऐकली पुढे जाईल. संघाची धावा संख्या 3 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे. तीन वरती धाव फलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतो. गोलंदाज तयार असेल उजव्या हाताने. सूर्यप्रकाशचा पर्यंत फटका क्षेत्ररक्षक या दरम्यान चेंडूवरती असेल. धावबाची संधी तिथे चेंडू शिरा फेकला जाईल. एक सिंगल. धावण्याची धावा संख्या 4. सामना क्रमांक 9 या ठिकाणी मी आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्या सगळ्या संघाने लक्षात ठेवा बरोबर ना अमित बाबा उद्या सगळ्या लक्षात ठेवा. उद्या 20 मॅच घ्यायचे. उद्या सकाळी 7 वाजता ग्राउंड चालू होईल. उद्या 20 मॅच आहेत. आज 10 उद्या 20. ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला 1-2 तास आराम करायचा आहे. उद्या भर उन्हामध्ये आपल्याला मॅच घ्यायचा नाहीये. तिथे 1-2 तास रेस्ट असेल मैदानाला. त्यामुळे सकाळी 7 वाजता मॅच आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर धावला 5 धावा आहेत. अविनाश मोरे आलाय नवीन गोलंदाज. स्ट्राईकच्या बाजूला नरेश आहे. नरेश आणि राजा सम्राट बादशाह. नरेश मैदानाच्या आतमध्ये राजाशाही
कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणार का ते आपल्याला पाहिजे. या दरम्यान चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षण दूरवरती पाहायला मिळालाय आणि चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळपास अगदी अडवलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एकच धाव आली. धाबराचा धावसंख्या 6. 4 षटकांच्या लढती आहेत. 6 धावा धावपर्यंत दरम्यान आपण पाहतोय. सिल्वर सत्यम विरुद्ध सुमेरू ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहिली होते आणि सिल्वर सत्यम संघाला आतापर्यंत इथं सुमेरू संघाने थांबवलेला आहे. 90 पेक्षा जास्त टीम्स या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाल्या. जवळपास 94 सोसायटीज आहेत. मात्र फायनल निश्चितप्रमाणे जो पोहोचला जाईल. क्षेत्ररक्षण चिन्हवरती आलाय. एक सिंगल परत एकदा धाबा एक वाढेल. संघाची धाबा संख्या 7 खंडांमध्ये हे जग विभागले गेलेलं आहे. 7 सुरू मिळून 70 सुरू बनले गेलेत. 7 दिवसांचा एक आठवडा पाहायला मिळतोय. 7 रंगांचं इंद्रधनुष्य बनलं जातं. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्रीमंत छत्रपती शिवरायांचा जन्म झाल्यानंतर त्याच श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या शिवकालीन इतिहासामध्ये 7 वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. या दरम्यान चेंडू हवेत आहे. चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू पद्धत सी मार्चच्या बाहेर 4 रन चौकार आहे. धापला दुहेरी अंकात आहे. धापला धावा संख्या 11 आहे. 11 रन नरेशच्या बॅट मध्ये रिव्हर्स स्ट्रोक पाहायला आलाय. चौकार आलाय आणि याच चौकाराच्या रूपाने नरेशची धावसंख्या 8 आणि संघाची धावसंख्या 11. 11 रन. परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला गेलाय. हा चेंडू मात्र डाट येताना पाहिजे आलाय. चेंडू निर्धाव आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज अविनाश मोरे तिच्या अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्गावरती आहे. आज या क्रिकेटच्या स्पर्धेचं आजचं जे वैशिष्ट्य आहे, आज बरीचशी ज्येष्ठ मंडळी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. संत मंडळींचे पाय निश्चितप्रमाणे या व्यासपीठाला लागले गेलेले आहे. त्यांचंही मी मनापासून अगदी स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पण असं म्हटलं गेलं की महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखलं गेलेलं आहे. मग वास्तविक आता आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये 2 संतांची मंदिर आहेत. एका बाजूला श्री क्षेत्र आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांनी माऊलींनी संजीवन समाधी घेतलेली आहे आणि एका बाजूला उजव्या बाजूला देहूला श्री क्षेत्र देहूला संत तुकाराम महाराजांचं काथा मंदिर आहे. हे सोपं नाहीये एवढं. संतांचे पाय जमिनीला लागणं, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती असणं. हा चेंडू सुरेख आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2ऱ्या क्रमांकाचं. संपलं गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापड करतोय धावा संख्या 11. 11 रन. त्यानंतरचा लढत सामना साहिल फॉर्च्यून फेज 2 आणि शंकेश्वर क्रिम्सन माफ करा शंकेश्वर क्रिम्सन आणि साहिल फॉर्च्यून फेज 2. आणि या दरम्यान चेंडू हवे तिथे झेल झाला नाहीये आणि चेंडू पोहोचेल मात्र सर्व सीमा रेषेच्या बाहेर. पण भाव 4 रन चौकार आहे. प्रकाश उल्ले गोलंदाजी मार्क करते. वरचं बटन काय केलं चिन्ह वगैरे आपण पाहतो की सुरेख सुद्धा त्या टेकरा पाहायला आलाय. फलंदाजी मध्ये फलंदाज ऋषिकेश कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला नरेश 15 धावा धावपाल करतील. या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे
संतांच्या बाबतीत आपण निश्चितप्रमाणे चर्चा करत होतो. संत महंतांचे पाय आपल्या परिसराला लागले गेलेले आहेत. या दरम्यान एकदा आपण पाहतोय चेंडू खूप उंची घेतोय, लांब वरती जाणार का ते आपल्याला पाहायचंय. क्षेत्ररक्षण सुरू केलं जाते, 2 धावा संघासाठी वाचवल्या जातील. त्या दरम्यान 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येत धापरेकर धावसंख्या 17 वरती धाव फलक आहे. बिंदास 17. या ठिकाणी विनंती असणार आहे, शंकेश्वर क्रिम्सन या संघाची प्लेइंग 11 आलेली आहे. इथे साहिर फॉर्च्यून फेज 2 या संघाची प्लेइंग 11 आलेली नाहीये. त्यामुळे विनंती असेल आपण या ठिकाणी संपर्क करायचा. आणि इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा, इथे नक्की 6 धावा षटकार आलाय. ऋषिकेशच्या बॅट मधून आलेला हा सूर्यप्रकाशचा षटकार या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतो. आणि हा सुद्धा मोठा फरक आलाय. कोणी स्वतः झेरत ऋषिकेशच्या बॅट मधून मात्र ताबडतोब फलंदाजी त्याला पाहिली होते. 31 31 धावा. वंचित बहुजन समाज आघाडीचे असणारे आदरणीय आमचे किरण शेठ हिंगणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे, हार्दिक स्वागत असणार आहे. इथे अगदी आपण पाहतो हा चेंडू सुरेख तेजाराम या दरम्यान बिग हिट आहे. चेंडू हवेत आहे, तिथे झेल सुटलाय, इथे नरेशला जीवदान आहे. 32 धावा 10 फरक करतोय. दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत बॅट फुटल्यासारखा चेंडू खेळलाय. चेंडू पोचला जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. 36 वरती धापरेखा आपल्याला पाहिलं होते. स्पर्धेचे शेवटचे 2 दिवस शनिवार आणि रविवार फुल डे नाईट आहे. डे नाईट नुसतं नाही, फुल डे नाईट आहे. उद्या सकाळी 7 वाजता मॅच सुरू आहे. उद्या 21 मॅच, 20 पण नाही, 21 घ्यायच्या तुझ्या ठरले. इथे फलंदाज बाद, इथे फलंदाज बाद, नरेश बाद. टॉस सडकडी केला जातो यानंतर त्या सामन्याचा, पण तो आपण 2 चेंडू टाकून झाल्यानंतर घेणार आहोत. त्या दरम्यान आपण पाहतो बॅटूला सरकत अगदी चेंडू खेळला गेलाय. चेंडू पोहोचेल क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज बाद, ऋषी बाद.
इसे कहते दोस्ती, इसे कहते यारी। नरेश और ऋषि एक साथ मैदान के अंदर चले गए थे। पहले नरेश आउट हुआ, उसके बाद ऋषि आउट हुआ। कहा जाता है दोस्ती के बारे में, भाई तू चल मैं भी आया। दिनेश कालचा जो फंडा सांगितला तो मात्र वापरला गेलाय आज, कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे। एखादा खेळाडू जर लक्ष देत नसेल तर फोटो काढणे आणि तो काढलेला फोटोच्या खाली त्याचं नाव लिहिणे। तिथे अगदी आपण पाहतो बॅटमध्ये चेंडू खेळला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय। एक धाव आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना इथे 2 धावा, तिसरीचा प्रयत्न, इथे साजबाजवर येतात 3 धावा आल्यात। काय तिसरीला का दुसरीला? आताच्या 2 धावा आहेत बरोबर, आताच्या 2 धावा आहेत। तिसरी धाव याचा फलंदाज बाद झालेला। मुलं लहान असताना पूर्वीच्या काळी विचारलं जायचं, मुलं लहान असताना पूर्वीच्या काळी विचारलं जायचं दुसरीला का तिसरीला। आता मैदानाच्या सुद्धा विचारायला लागते दुसरीला का तिसरीला, कारण आता तो काळ राहिला नाही। आता सिनियर केजी ज्युनियर केजी पण आलेत ना। टॉस होत आहे, टॉस झाला, टॉस साई फॉर्च्युनर फेस्ट संघाने जिंकला आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला। टोटल स्कोर 38। काय आलं नाही, रिव्ह्यू नाहीये, एक चेंडू बाकी आहे, नाही संपली। ओव्हर झाली। स्कोर 38, टार्गेट 39। 38 धावा झालेल्या आहेत, 39 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा। चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या। 12वे प्लेयर दोन्ही टीमच्या ठिकाणी हजर असणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे। विनंती असेल आपल्याला, सामना क्रमांक अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जो चालू आहे तो 9व्या क्रमांकाचा सामना, त्यातला एक डाव संपलाय, दुसरा डाव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जो सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्पर्धेमध्ये या सामन्यासाठी पंच म्हणून जे कामकाज करतायत त्यामध्ये आदरणीय आमचे उत्तम सर आणि प्रशंसक, त्यांचं मनापासून अगदी कौतुक आहे, त्यांचं मनापासून स्वागत असणार आहे। स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं, पहिल्या क्रमांकाला बक्षीस 51,000 रुपयाचं आहे, द्वितीय क्रमांकासाठी 31,000 रुपये आहे, तिसऱ्या क्रमांकासाठी 21,000, चतुर्थ क्रमांकासाठी 11,000, 5व्या क्रमांकासाठी 7,000 आणि 6व्या क्रमांकासाठी 5,000 ची बक्षीस आहेत। या 6 क्रमांकासाठी आपण दमदार आमदार कार्यसम्राट आमदार चषक निश्चितपणे 6 क्रमांकासाठी देणार आहोत आणि 6 क्रमांकासाठी एकूण 1,26,000 रुपये आपण या स्पर्धेमध्ये देणार आहोत। आघाडीची जोडी मैदानाच्या आपण निश्चितप्रमाणे आपण पाहतोय। गोलंदाज पहिल्या षटकासाठी ऋषी आलेला, फलंदाज सुद्धा ऋषी आणि ओके गोलंदाज ऋषी आहे आणि आघाडीची जोडी आनंद आणि शरद, ही जोडी निश्चितप्रमाणे ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते। त्या प्रकारची धाबा संख्या निश्चितप्रमाणे जर आपण पाहिली 38 धाबा ज्या बनवल्या गेलेल्या आहेत, 39 धाबा संख्येचा पाठलाग या दरम्यान अगदी जो करायचा आहे। षटकला शरद आहे, नौटकच्या बाजूला आनंद आहे। ऋषिकेश तयार,
या दरम्यान आपण पाहतो पवित्रमधून अगदी चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू टॉच, पहिला चेंडू निर्धाव आहे. पहिल्यांदाच सोसायटी प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन जे केले गेलेलं आहे आणि त्यात पहिल्यांदाच एवढ्या टीम्स एवढे संघ या सोसायटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून घडताना पाहिलं होत आहे. बऱ्याचशा गोष्टी जे पहिल्यांदाच घडल्या गेलेल्या, पहिल्यांदाच 6 बक्षीस आहेत, पहिल्यांदाच सगळ्या टीमला टी शर्ट दिले गेलेले आहेत, विनामूल्य प्रवेश आहे, 1ही रुपया न घेता इथे सगळ्या संघांना प्रवेश दिला गेलेला आहे. बसण्याची उत्तम अशी व्यवस्था आहे. डेनर क्रिकेटच्या स्पर्धा आहेत, 6 क्रमांकासाठी असणारी बक्षिसं आहेत. या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल, एक सिंगल आली आणि यावेळेस अगदी 4थ्या चेंडूवरती एक सिंगल येत. इथं मात्र धापडक्याला सुरुवात होताना आपल्याला अशी पाहायला होते. धावण्याची संधी आहे आणि फलंदाज बाद. क्रिकेट मधली आत्महत्या म्हणून ज्या गोष्टीला ओळखलं जातं ते म्हणजे धावबाद. फलंदाज या ठिकाणी शरद बाद होताना पाहायला मिळेल आणि धापडकावरती धावा संख्या जी आहे ती या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा. एक फलंदाज बाद होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कोरोनाच्या कालखंडानंतर अशा एवढ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन पहिल्यांदाच पाहिलं. कोरोनाचा कालखंड आम्ही पाहिला, असं वाटलं जातं की आता तो काळ परत नसावा. पण आम्ही जे भोगलोय, जेवढा त्रास आम्हाला सहन करावा लागला, ज्या कालखंडामध्ये घरातला माणूस जर बाहेर जर गेला तर त्याला परत घरात घेणं सुद्धा अवघड होतं. तिथं मात्र क्लीन बॉल, फलंदाज बाद. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. आता पहिलं आणि धापडकावरती धावा संख्या 2 बाद 2. दोन बाद 2 धावा. काय घडलं इथं? 2 बाद 2 धावा आहेत. दुसरा डाव चालू आहे, शेवटचे 2 मॅच बाकी आहेत आणि उद्या शेवटचे 2 दिवस आपल्याला जे पाहिजे. त्यानंतर 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण नॅशनल कस्टरच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा अगदी लाईव्ह करत आहोत. उद्यापासून 2 एलईडीच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपल्याला इथे एलईडी सुद्धा पाहायला मिळणार. 2 एलईडीच्या माध्यमातून इथली पण स्पर्धा आणि उद्यापासून IPL पण चालू आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. उद्या 7 वाजता पहिला चेंडू, 21 सामने उद्या आहे. समीकरण एकदा आपण पाहूया. उर्वरित चेंडू बाकी राहिले ते अजूनही 18 आणि बनवायच्या 37 धावा. 39 धावसंख्येचा पाठलाग. इथे चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक बरोबर ते पाहायला मिळालंय. त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे.
आत ये पॉइंटचा बाहेर काढ कवर आत ये पॉइंट बाहेर काढ दीपक आत ये लाट संयोजक आदरणीय आमचे बिपिन साकोरे सर, मला वाटतं उद्या सकाळी 6:30 हजर असतील. या स्पर्धेमध्ये व्यक्ती आल्या 3, या स्पर्धेला व्यक्ती आल्या 3, तुम्ही, मी आणि बिपिन. गोलंदाज घ्या. हा चेंडू सुरेख समोरच्या बाजूला आमचे गंधर्वचे चेअरमन आमचे संजय शिव शाह आहेत. काल व्यासपीठावरती होते, आज समोरच्या बाजूला आहेत. क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे, त्यांचं मनापासून स्वागत आहे. हो परत एकदा डॉट बॉल. दिलीप चव्हाण या दरम्यान आपण पाहतो गोलंदाजी मार करतो. जसजसा क्रिकेटला रंग चढला जातो ना, तसं अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथे सामने सुद्धा तितक्या ताकदीच होताना पाहायला मिळतात. जबरदस्त लढती आहे. या दरम्यानचा चेंडू इथे दिलीपचं खूप कौतुक झालं आणि दृष्ट लागली की काय, पुढचा चेंडू वाईट टाकला. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचलाय. क्षेत्ररक्षण सुरेख एक धाव. आठ धावा धावपाला करतोय. 2 बाद 8. प्रकाश स्ट्राईक लाईन. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय पंचांच्या जोडून निघून गेलाय. एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न होणार का, परंतु नकार. त्याप्रकारे धाव संख्या 9. 9 धावा धावपाल करते आहे. मकर नानसपर्यंत एक चित्रपट आहे, जाऊ तिथं खाऊ. धावपाल करते धाव संख्या 9. आणि मक्याचाच एक डायलॉग प्रसिद्ध आहे, काय, घरात नाही गहू आणि आपण कलर टीव्ही घेऊ. धावफलक 9. त्याच्यानंतर एक षटकार आलाय. धावफलक धाव संख्या 15. दोन षटकार संपली, 15 धावा धावफलक करतो. ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत 2 फलंदाज बाद आहेत. समीकरण एकदा आपण जर पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि बनवायच्या 24 धावा. एक षटकार एका षटकाराच्या रूपाने मात्र सामन्याला मिळाला थोडासा टर्निंग पॉइंट आहे. 12 चेंडूमध्ये 24 धावा हा सुरू या दरम्यानच्या बनवायच्या. 12 चेंडूचे क्रिकेटला रडलेला हा चढलेला जो रंग निश्चितप्रमाणे आपण जो पाहतोय, होळीचा काळ निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. होळीमध्ये सुद्धा बराचसा मित्रपरिवार रंगीबेरंगी होताना पाहायला मिळाला. होळी, त्याच्यानंतर धुलीवंदन, 2 दिवसापूर्वी रंगपंचमी. त्या सगळ्या सणामध्ये आज इतर रंगणारा जो क्रिकेटचा प्लेअर आहे ना, त्याला त्या सणांपेक्षा इथं भिजलेलं मात्र खूप आवडलेलं. कारण हा क्रिकेटचा रंगच वेगळा, हा दिसत नाही, हा हृदयात असतो. गोलंदाज तयार. गोलंदाज मागे गोलंदाज आलाय नरेश. गोलंदाज मार्ग या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार. नरेश गोलंदाजी वर देतात, त्याला वेळ वाचणं गरजेचं राहील. रमेश, चला नरेश, थोडीशी घाई करा. गोलंदाज तयार असताना इथे मात्र चुनट आदितीच्या 12 बाईट बॉल.
आदरणीय विशाल भाऊ दातके या ठिकाणी उपस्थित झालेले. विशाल भाऊंचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू हवेत, झेल सुटला. आणि इथे काय घडलंय, इथे चेंडू सीमारेषेच्या जवळपास पोहोचलाय, त्या दरम्यान अजून एक अतिरिक्त रन त्याला बाहेर मिळते. समोर दोघं जण कोण आहेत, त्यांना एक माईक द्या ना, त्यांना एक माईक द्या, त्यांचा आवाज थोडासा कमी वाटतोय त्यांना. त्यांना कळलं मला काय म्हणायचं. या क्रमाने चेंडू अगदी पोहोचला जाईल पॉइंटला, सीमारेषेच्या जवळपास की बाहेर आहे, बाहेर आहे की नाहीये, नाहीये मला वाटतं. चेंडू अडवलाय, चेंडू अडवला त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अगदी अडला गेलाय, अडवला गेलाय. काय पलीकडे चौकार आहे, 4 रन चौकार आहे. चौकाराच्या रूपाने मात्र धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 23 आहे, 2 फलंदाज बाद आहे. समीकरण एकदा आपण पाहू. चेंडू बाकी राहिलेत अजूनही 10, बनवायच्या 16 धावा. 10 चेंडू 16 मंडळी, जर 6 चेंडू 16 होत असतील तर 10 चेंडू 16 काहीच अवघड नाही. 10 गेंदे 16 रन. पण आम्ही क्रिकेट नेहमी पाहतो, कधी कधी 6 चेंडूवरती 36 पण होतात आणि कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 पण होत नाही. हे क्रिकेट आहे, या कुछ भी हो सकता है. क्रिकेटची व्याख्या करून इतकं सोपं नाहीये. सोप्या वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी अवघड होतात, अवघड वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी सोप्या होतात. हेच क्रिकेट आहे. हो हो हो, इथे मात्र चेंडू पुढचा फडका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्राच्या चेंडूवरती आला. एक धावा आहे, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. फिकी सुरेख आहे, त्या दरम्यान 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येत आपले तो जाऊन पोहोचेल. 25 धावा आहेत. समीकरण आहे 9 चेंडू 14 धावा. 9 चेंडू आणि 14 धावा अजून या दरम्यान बनवायचे आहे. क्रिकेट असा एक खेळ आहे, क्रिकेटच नाही, क्रिकेट असेल त्याचबरोबर कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, हे असे क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्रित येतात. एक सिंगल आली, धापरेक इकडे वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 26 आहे. समीकरण शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत ते अजूनही 8 आहे आणि बनवायच्या 13 धावा आहेत. 8 चेंडू 13 धावा. क्रिकेटमध्ये कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रामध्ये रंगरूप पाहिलं जात नाही. तो कोणत्या जातीचाही मात्र पाहिलं जात नाही. तो दिसायला कसा हे मात्र पाहिलं जात नाही. त्याच्या अंगातल्या असणाऱ्या कला गुणांवरती त्याचं त्या क्षेत्राचं नाव मात्र ठरत असतं. इथे चेंडू बाहेर निघाला, सीमारेषेच्या अगदी जवळपास की बाहेर आहे, बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. त्याच चौकाराच्या रूपाने धापरेकर धावसंख्या 30 आहे. समीकरण आहे शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावा. 7 चेंडू 9, 7 चेंडूमध्ये 9 धावा कशा प्रकारे रोखल्या जात आहेत ते आम्हाला पाहायचंय. 7 चेंडूमध्ये 9 धावा कशा प्रकारे केल्या जातात तेही आम्हाला पाहायचंय. कारण धावा करणं आणि धावा थांबवणं ऊन सावल्यांचा खेळ आहे. चेंडू आपण पाहिला, चेंडू कव्हरला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, इथे चेंडू सीमारेषेच्या जवळपास अगदी अडवलाय. 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न होतो की पाहूया, परंतु नाकार आहे. धावफलक 32 आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. 6 गेंदे 7 रन. कोणता गोलंदाज असेल जो इथे या धावा मात्र रोखणार आहे ते मात्र आपल्याला पाहायचंय. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलेत. मी मगाशी एक सांगितलं गेलं, कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये रंगरूपरीचे प्रमाण पाहिलं जात नाही. विशेष म्हणजे जगामध्ये फक्त एकाच गोष्टीला रंग नाहीये. तुम्ही पहा, प्रत्येक गोष्टीला रंग दिला गेलेला आहे.
माणसाचे रंग अगदी पाहिले, काय माणसं काळे आहेत, काय माणसं सावळे आहेत, काय माणसं गोरी आहेत, काय माणसं इतकी गोरी आहेत उन्हामध्ये थोडी जरी फिरली तरी गाजरासारखी लाल बुंद होतात, काय माणसं इतकी पण गोरी आहेत. काहींना ECC नाही जमत नाही, काही म्हणत असतील की आम्ही काळी आहेत. तर मी एक गोष्ट त्यांच्यासाठी निश्चितप्रमाणे सांगेल की बरं झालं मी काळा म्हणून जन्माला आलो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काळाच राहिलो. अरे या धरती मातेचा रंग काळा आहे. मी मेल्यानंतर माझ्या राखेचा रंग सुद्धा अगदी त्याच काळ्या रंगाचा पाहायला मिळणार आहे. आणि तो रंगाचा रंग माझा पांढुरंग तो सुद्धा काळ्या रंगाचाच आहे. हे काळीच जर काढलं गेलं तर ते काळीच लाल रंगाचं नाहीये, ते काळी सुद्धा काळसर रंगाचा आहे. म्हणून काळा रंग गोरा रंग किती महत्वाचा असेल पण त्या गोऱ्या रंगावरती दुष्ट लागू नये म्हणून काळ्या रंगाचा टिपका दिला जातो. चंद्र किती शीतल छाया देणार असला त्याच्यावरती काळा डागच आहे. काळ्या रंगाला सुद्धा महत्व आहे. आणि जगात काळी लोक आहेत म्हणून गोऱ्या लोकांना महत्व आहे. पोचल्या जगात एकाच गोष्टीला रंग नाहीये. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय लगे उस जैसा. गोलंदाज कोण? दीपक. गोलंदाज मार्कुटे वगैरे मयूर शेठ बोराडे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं मनापासून स्वागत आहे. 6 गंडे 7 रन, 6 चेंडू 7. इथे 6 चेंडू 7 धावा रोखण्यासाठी कोणता गोलंदाज होता आपल्याला पाहिजे. गोलंदाज आलाय दीपक. अमरदीप बोराटे, निलेश तोळेकर त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. उलटा चेंडू इथे मात्र चेंडू फायनलला खेळलाय झेल. इथे मात्र होऊ शकला नाहीये. चेंडू सीमारच्या जवळपास आहे. 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न असेल. 7 5 और ये 3 धावा आल्यात. 10 प्रकार धावसंख्या 35 आणि 3. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूवर बनवायच्या 4 धावा. 5 चेंडू आणि 4 धावा. आज काय रंग चढला क्रिकेटला पहा. कालपर्यंत आम्ही पाहत होतो की आम्हाला अशा प्रकारचे सामने केव्हा पाहायला मिळेल. आज अचानक क्रिकेटला रंग चढला गेलाय. हो चिंडा. परंतु इथे धावबाची संधी आहे. फिकी खराब आहे परंतु इथे फलंदाज धाव होत होता पाहायला मिळेल. दीपक चौधरी अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मार्क करते. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4 बनवायचे आहेत. 4 धावा. चार चेंडूमध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. चला वेळ वाचणं गरजेचं राहील. समय वाचाइए क्योंकि समय किसी का गुलाम नहीं है. हम सब समय के गुलाम है और समय के साथ साथ हम सबको चलना पड़ेगा. चला लवकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. बाद झाला फलंदाज मैदानाच्या बाहेर चला. शेवटचे चेंडू शिल्लक 4 बनवायच्या 4. या दरम्यान चेंडू कव्हरला. तिथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का? आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन सावकार आहे. आणि इथे सामना जिंकलाय सुमेरू संघाने. अभिनंदन. सात विकेटने सुमेरू संघाने मात्र हा सामना जिंकलेला आहे. डॉक्टर प्रदीप मस्के या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमचे मित्र. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत असणार. चला साई फॉर्च्यून फेज 2 आणि शंकेश्वर कुंसाद टॉस झाला. टॉस साई फॉर्च्यून संघाने जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. क्षेत्ररक्षण लावून चला लवकर विनंती असेल आपल्याला.